नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे धैर्य सावीजवळ आलेला असतो। आता इकडे तो गाडी उघडण्याचा प्रयत्न करतो। तिकडे तो जो नाना असतो तो आता इकडे त्या पोत्यामध्ये भरून आता इकडे सुधाकरला खेचत खेचत नेत असतो। इकडे दामिनीला वाटत असतं की धैर्यला काहीच समजलं नाही पाहिजे, ती तर टेन्शनमध्येच असते। आता इकडे धैर्याचं लक्ष जातं दामिनीकडे। आता इकडे तो बोलतो, अगं आई गाडी अनलॉक कर ना, सावी अडकली आहे आतमध्ये। आता इकडे तिला ऐकू तर जात असतं, पण आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते, म्हणजे ही सावी या गाडीमध्ये अटकलेली होती आणि हिने सगळं काही बघितलेलं असेल का? आता याच विचारात ती असते। त्यावर आता इकडे धैर्य अजून ओरडतो आणि बोलतो, अगं आई गाडी अनलॉक कर, सावी अटकली आहे। आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती अनलॉक करते। आता इकडे एकदम तो सावीला दार खोलून बाहेर काढतो। आता इकडे ती आल्याबरोबर एकदम धैर्याला घट्ट मिठी मारते आणि बोलते, फ्रेंड तू कुठे गेला होता आणि मला सोडून का गेला होता? मी किती घाबरली होती। आणि आता इकडे ती अशी सगळं बोलत असते। तिथे दामिनी येते आणि बोलते, काय रे धैर्य, ही इथे कशी काय आली? आता इकडे दुसरीकडे नाना जे असतात इकडे सुधाकरला नेत असतात। आता इकडे सुधाकर एकदम त्या कट्ट्यामधून बाहेर येतो आणि इकडे नानाला धक्का देतो। आता इकडे तो पळून जाणार तितक्यात म्हणजेच त्याचा जो मोबाईल असतो पूर्ण जे रेकॉर्ड झालेला तो तिथेच म्हणजेच कचऱ्यात पडतो। आणि आता इकडे नाना जे असतात इकडे सुधाकरला जोरात धक्का मारतात आणि त्याच्या डोक्याला गोट्याचा मार लागतो आणि तो जागेवरच मरण पावतो। आता इकडे नानाने तर इकडे सुधाकरचा खून केलेला आहे। आता इकडे धैर्य बोलत असतो, सावी तू इथे कशी काय आली आणि गाडीमध्ये कशी काय बसली? आता इकडे त्यावरती बोलते, तर ते जे मनीवाले काका होते ना ते माझ्या मागे लागले होते आणि ना ते मला रागवत होते, म्हणून मी घाबरली आणि गाडीमध्ये बसली। आता इकडे त्यावरती खूप रडत असते। आता इकडे धैर्य मनात विचार करतो की हा दादा पण ना। आता इकडे तो बोलतो, अगं आई बरं तू कशी काय आली इथे आणि ही जागा सेफ नाहीये, तू इथे काय करतेस एकटी? आता इकडे त्यावरती खूप विचार करत असते। त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं आई काय झालंय सांग तरी। त्यावर आता इकडे ती बोलते, मी तुला सांगते, तू फक्त कोणाला सांगू नको, मला प्रॉमिस कर। त्यावर आता इकडे तो बोलतो, हो नाही सांगणार। आता इकडे त्यावरती बोलते, मला ना कुणाचा तरी फोन आला होता आणि ते मधुसूदन नाईकचा काहीतरी ॲक्सिडेंटबद्दल सांगणार होते। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो की हो का, मग कोण आहे तो व्यक्ती, तुला काही समजलंय का? आता इकडे त्यावरती बोलते, नाही ना, आणि बघ मी त्यांनी सांगितलं म्हणून पैसे सुद्धा आणलेले आहे, तो किती वेळचा मी त्याची वाट बघते पण तो अजून आलेला नाही। आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ आई असं ना तू कुणालाही भेटायला नको ग येत जाऊ आणि मला काहीच सांगितलं नाही तू। आता इकडे त्यावर ती बोलते, बरं जाऊ दे, आणि बघ ना ती सावी किती घाबरली आहे, आधी तू तिला घेऊन जा। आता इकडे तो तिला घरी घेऊन येतो। इकडे दामिनी विचार करत असते की ही येडी झाली तरी माझा काही पाठलाग सोडतच नाहीये। आता इकडे रात्र झालेली असते। आता इकडे सावीला म्हणजेच आता इकडे धैर्य तिला झोपू घालत असतो, तिला छान अशी गोष्ट सांगत असतो पर्यांची, आणि आता इकडे तिला झोपू घालतो। आता इकडे दामिनी सुद्धा तिथेच उभी असते। त्यावर आता इकडे तो बोलतो की धैर्य ती आता झोप लागली आहे, आता तिला झोपू दे, आता तू सुद्धा आराम कर, तुझी सुद्धा दगदग झाली आहे ना। आता इकडे ही मनातल्या मनात विचार करते की हिने सगळं बघितलं असेल का? नाही, जर बघितलं असतं तर काही ना काही बडबड केलीच असते हिने। आता एकदम धैर्य उठणार तितक्यात आता इकडे ती बोलत असते की पोत्यात बांधलं अशी ती झोपेत बडबड करत असते। त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, काय झालं सावी बाळा, शांत हो, काही नाही झालं, झोप। आणि आता असं म्हणून तो तिला झोपी घालत असतो। आता इकडे तो विचार करतो, काय असेल हे पोत्यात बांधलं वगैरे, म्हणजेच काही बघितलं असेल का? आता इकडे त्यावर ती बोलते, काही नाही रे, अरे दिवसभर ती खेळत असते ना आर्यासोबत, काहीतरी नवीन गेम खेळला असेल म्हणून काही डोक्यात असेल। आता इकडे दामिनी अशीच गोष्ट उडवून लावते। आता इकडे सकाळ झालेली असते। आता इकडे दामिनी आणि धैर्यांचं बोलणं चालू असतं, ते म्हणजेच आता इकडे धैर्य बोलत असतो, आई तुला काही फोन आला होता का त्या माणसाचा, काही नंबर वगैरे ट्रेस झालाय का? आता इकडे त्यावरती बोलते, नाही ना, पोलीस तपास करत आहेत, पण तिथे नंबर ट्रेस झाला आणि तिथे जाऊन बघितली तर काहीच हाती लागत नाही आहे। आता इकडे त्यावर तो बोलतो, हो, आणि यानं म्हणजेच पप्पांच्या या ज्या अपघाताबद्दल आहे ना काही म्हणजेच माहिती काढावंच लागेल। तुला फोन करणाऱ्या माणसाला काय मी आकाश पाताळ एक करेन, पण त्याला शोधूनच काढेल, पण पप्पांच्या ॲक्सिडेंटबद्दल सगळं काही माहिती कळायलाच हवं, काहीही झालं तरी कोणत्याही हालती। आता इकडे दामिनीला चांगलाच धक्का बसत असतो। आता इकडे खाली शिक्षक मंडळातर्फे माणसं आलेली असतात। आता इकडे त्यावर भास्कर बोलत असतो, अहो इतकं सगळं होऊ सर तुम्ही झोपा काय काढताय आणि आता तुम्हाला वाटतं की भास्कर सर आहेत? आता इकडे त्यावर ते बोलतात, अहो पण आम्ही तुम्हाला भेटायलाच नाही आलो, आम्ही धैर्य सरांना भेटायला आलो। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, धैर्य का? नाहीये धैर्य। आता असं म्हटल्याबरोबर इकडे आर्या बोलते, पप्पा अहो काका बोलत आहेत आईंसोबत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, अच्छा आले का, जा बोलू ना, म्हणावं की तुला भास्कर सरांनी आवाज दिला म्हणून। आता इकडे ती जाते। आता इकडे त्यावर धैर्य बोलत असतो, आई मी काय म्हणतोय, मला त्याचा नंबर देतेस का? आता असं म्हणलं तितक्यात आर्या त्यांनी बोलते की काका तुला कोणीतरी भेटायला आलंय। आता असं म्हटल्याबरोबर एकदम ते दोघंही बाहेर येतात।
त्यावर आता इकडे ते शिक्षण मंडळीवाले आता इकडे बोलत असतात की जे मुलं आहेत ते परीक्षेला बसायला तयार नाही आणि तिकडे ते त्यांचे सगळे काही प्रॉब्लेम सांगत असतात आणि बोलत असतात की धैर्य सर, सगळ्यांचं तुमच्यासोबत चांगलं बॉन्डिंग आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही तोपर्यंत काही सॉल्व्ह होणार नाही. आता इकडे त्यावर दामी बोलत असते, अहो पण तुम्ही धैर्याला कसं काय सांगू शकता, त्याच्या मागे उगाचच इतके सारे ताप आहे, तुमच्या लेवलला तुम्हाला जे काही पण होत असेल ना तुम्ही ते करा. आता इकडे त्यावर ते बोलतात, हो असं कसं, जरा धैर्य सर बोलले तर होईल. आता इकडे ते म्हणजे काहीच समजून घेत नसतात. आता इकडे त्यावर धैर्य मनाचा मनात विचार करतो की हो, कारण मुलांचं वर्ष वाया जायला नको आणि म्हणून आता इकडे तो बोलतो की बरं ठीक आहे, थांबा तुम्ही जा, मी येतोच. त्यावर आता इकडे ते बोलतात, पण तुम्ही आमच्यासोबत आले असतात तर खूप चांगलं झालं असतं. त्यावर आता इकडे दामिनी म्हणजेच आता इकडे धैर्य बोलतो की बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. आता इकडे तो सावीकडे येतो. सावी आता इकडे छानपैकी अवंतीसोबत खेळत असते. ती म्हणजेच इकडे अवंती तिला पत्त्यांची जादू शिकवत असते. ती खूप छान खुश असते. आता इकडे त्यावर धैर्य येऊन सगळं बघत असतो. त्यावर आता इकडे सावीचं लक्ष जातं, ती बोलते, फ्रेंड इकडे ये बघ, मला ना ही काकू पत्त्यांचा खेळ शिकवतीये, ये तू पण ये, तुला पण शिकवणार. आता इकडे त्यावर त्याचं तोंड म्हणजे लहान झालेलं असतं. आता हे पाहून इकडे अवंती त्याला हळूच इशाराने विचारण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता इकडे तो बोलतो काही नाही. आणि आता इकडे तो बोलतो की सावी, मी ना एका कामासाठी बाहेर चाललोय, मला थोडा वेळ लागेल, तू या काकूंसोबत खेळत राहशील. तसं म्हटलं बरोबर एकदम ती लहान तोंड करते आणि एकदम रडकं मडकं तोंड करते. सरळ जाते आणि दार लावते आणि बोलते असे, नाही तू कुठेच जायचं नाही, ती काकू आपल्याला शिकवतीये ना, तू माझ्यासोबत खेळणार आहेस ना. आता असं म्हणून ती नकार देत असते. आता हे पाहून इकडे तो बोलत असतो, अरे बाळा असं काय करतेस तू. त्यावर आता इकडे अवंती बोलते, सावी मला सांग, मी तुला गंमत शिकवते, मग तू ती जादू जेव्हा धैर्य म्हणजे तुझ्या फ्रेंडला सांगणार तेव्हा त्याला मजा येणार का. हे बघ, मी ना तुला जादू शिकवते, मग तू ती जादू ना फ्रेंडला दाखव, तेव्हा तुला अजूनच मजा येणार, हो की नाही. आता कसं बसं अवंती तिला नादी लावते. त्यावर ती बोलते, हो हो बरं ठीक आहे. आणि तिकडे ती परत खेळायला बसते. आता इकडे धैर्य तिच्याकडे बघतो आणि एकदम चालला जातो. आता हे पाहून इकडे ती बोलते, फ्रेंड मला बाय कोण करणार, बाहेर जाताना फ्रेंडला बाय करायचं असतं. आता इकडे तो बाय करतो आणि तिथून चालला जातो. इकडे अवंती, आर्या आणि सावी तिकडे तिघी खूप छान खेळत असतात. आता इकडे त्यावर अवंती बोलते, आता मी तुला शिकवलंय ना, आता ना ही छान प्रॅक्टिस करायची आणि फ्रेंडला दाखवायचं, नाहीतर मग विसरतो हां तू. आता इकडे त्यावरती बोलते, बरं आर्या मी काय म्हणते ना, मी आता 2 मिनिटात आले, तू ना इथे सावीजवळ बस, इथे खेळ. आता इकडे ती खेळत असते. आता इकडे ती म्हणजेच आर्यासुद्धा हेच बोलते की सावी तू ना खेळ, मी ना आत्ताच आली, म्हणजे 2 मिनिटात आली. आणि ती सुद्धा चालली जाते. आता इकडे सावीला खूप बोर होत असतं, तिला काहीच समजत नसतं काय करायचं काय नाही. तिला अचानक बाहेरून आवाज येतो, म्हणजे सावी सावी असं धैर्याचा. आता इकडे ती त्या दिशेने जात असते, ज्या दिशेने धैर्याचा आवाज येतो. ती बोलत असते, फ्रेंड तू कुठे आहे, बाहेर आहेस का, थांब मी पण आले. आणि आता इकडे ती बाहेर जाते. आता हे सगळं काही म्हणजेच नानाने त्यांच्या मोबाईलमध्ये धैर्याचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो आणि तो म्हणजेच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी हे सगळं काही वापरत असतो. आता इकडे नाना म्हणजेच त्या सुनसाम ठिकाणी जे घर असतं तिथे सावीला घेऊन जातो. म्हणजेच तिला वाटत असतं की धैर्यच आहे आणि म्हणून इकडे तो त्या आवाजाच्या मागे मागे जाते आणि एकदम त्या घरामध्ये ती जाते. आता इकडे ती बोलत असते, फ्रेंड तू कुठे आहेस, मला दिसत का नाही आहेस, आता मला भीती वाटते. आता इकडे दामिनी मागून येते आणि ते दार पक्क लावून घेते. आणि आता इकडे ती फोन लावून सांगते की धैर्य 4-5 तास तिकडेच बिझी राहायला पाहिजे, त्याला बिलकुल सोडू नका. आणि आता इकडे ही सगळ्या घरावर पेट्रोल रॉकेल म्हणजे जे काही पण असेल ते केरोसिन ओतते आणि त्याला सगळी आग लावते. आता इकडे ती बोलते, काय ग माझा आता पिछा कशी सोडणार होतीस ना, आता बघच तुला तुझ्या बापाजवळ पाठवते की नाही. आणि आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे सावीला वाचवण्यासाठी आता इकडे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावर इकडे दामिनी बोलते, अरे धैर्य असं काय करतोयस तू, अरे तुला काही झालं ना मी जगू शकणार नाही. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, आई जर सावीला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही. आणि असं म्हणून आता इकडे तो इकडे भास्करला ढकलतो आणि तिथे आतमध्ये जातो. आता इकडे तो वाचवायला जाणार तितक्यात आता इकडे मोठ्याने ती किंचाळते. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते, आता हा जो दामिनीचा प्लॅन आहे तो आता इकडे सक्सेसफुल होईल का. सुधाकरचा तर त्यांनी जीव घेतलेलाच आहे, पण आता इकडे सावीसुद्धा धैर्यापासून दूर होणार का, काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.